नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सर्वात तज्ज्ञ प्राध्यापक तामिळनाडूमध्ये तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तज्ज्ञ प्राध्यापक नियुक्त करण्यात आलेले आहे. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया बातमी सविस्तरपणे. UGCनुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये सर्वात जास्त तज्ज्ञ प्राध्यापक म्हणजे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून नियुक्ती करण्यात आलेले असे आहे. त्या राज्यामध्ये सर्वात पहिला नंबर हा तामिळनाडू राज्याचा असून दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर गुजरात येथे आहे. इंजिनिअरिंग, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योजकता आदी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित तज्ज्ञांना आणण्यासाठी आणि उद्योग व समाजाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम विकसित करण्याकरिता तसेच संयुक्त संशोधन प्रकल्पावर उद्योग तज्ज्ञांसोबत काम करण्यात उच्च शिक्षण संस्थांना सक्षम करण्यासाठी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसची संकल्पना स्वीकारण्यात आलेली आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना संबंधित क्षेत्राच्या तज्ज्ञाचे मार्गदर्शन दिले जाते, असे UGCच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये उद्योग तज्ज्ञांची प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिकल म्हणून नियुक्ती करण्यात तामिळनाडू हे आघाडीवर पहिल्या नंबरवर असून त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात क्रमांक लागतो. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून याबाबतची आकडेवारी समोर आलेली आहे. प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिकल म्हणजे POP हे प्रतिष्ठित उद्योगतज्ज्ञ आणि व्यावसायिक असतात. मार्गदर्शन वर्गात खऱ्या जगाचा अनुभव देण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांकडून त्यांची नियुक्ती केली जाते. शैक्षणिक आणि उद्योग यांच्यातील दरी भरून काढण्याचा उद्देश यामागचा आहे. सन 2022मध्ये UGCने वर्गाच्या वातावरणात व्यावसायिक कौशल्य निर्माण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व जारी केली होती. त्यानुसार प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिकल यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या होत्या. तर यामध्ये UGCच्या अंतर्गत येणाऱ्या 349 उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये आतापर्यंत 1841 प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिकल यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे. तर तामिळनाडूमध्ये सर्वाधिक म्हणजे 395 प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिकल, तर महाराष्ट्रामध्ये 193 आणि गुजरातमध्ये 179, तर कर्नाटकमध्ये 170 प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिकलच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे. यामध्ये खाजगी विद्यापीठाकडून 715 या तुलनेमध्ये आघाडीवर आहेत. केंद्रीय विद्यापीठात हा आकडा केवळ 15वर आहे. स्वायत्त विद्यापीठाची ही संख्या 699, तर राज्य विद्यापीठात 212 आणि कॉलेजेसात 200 अशा प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिकलच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे. या नियुक्त्या हंगामी स्वरूपात केल्या जात होत्या. यामुळे मंजूर पदाच्या संख्येवर काहीही परिणाम होत नाही. पात्रतेसाठी विशेषतः वरिष्ठ पदासाठी संबंधित क्षेत्रात किमान 15 वर्षाचा अनुभव आवश्यक असतो. देशामध्ये उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये 56 केंद्रीय, तर 460 राज्यामध्ये, तर 128 स्वायत्त आणि 510 खाजगी विद्यापीठे, याशिवाय 45 राज्यामध्ये अधिक कॉलेजांना यामध्ये समावेश केलेला आहे. MST CET परीक्षा नोंदणी 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी MST CET परीक्षा यंदा विद्यार्थ्यांना विक्रमी प्रतिसाद मिळत असून नोंदणीची संख्या आता 11 लाखाच्या पुढे पोहोचलेली आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MST PCM
PCB आणि MBA MMS CETच्या प्रवेश नोंदणीस 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. यावर्षी प्रथमच या तिन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना 2 संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम दिसून येत असतो. संधीसाठी 7,34,512 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे, तर दुसऱ्या संधीसाठी 3,90,707 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे दोन्ही मिळून तब्बल 11,25,219 विद्यार्थ्यांनी MST CET परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.